नमस्कार, रुपाली इंडियन फूडमध्ये मी रुपाली तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी बनवतीये वऱ्हाडी स्टाईलने पातोडीची भाजी. अगदी साधी आणि सोपी अशी पद्धत आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला एका कढईमध्ये मी 2 मोठ्या साईजचे कांदे कापून घेतले आहेत. त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे कांदे छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत. अगदीच 2-3 मिनिट हे छान परतून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे खोबऱ्याचे काप करून घेतले मी इथं, ते घालायचे आहेत. ते सुद्धा यामध्ये छान परतून घ्यायचे. थोडेसे परतून झाले की आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं 1 चमचा जिरं. जिरं घालून घेऊ यामध्ये. सोबतच घालायचे आहे 5-6 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत. हे सुद्धा आता आपण सगळे यामध्ये छान परतून घेऊ. थोडंसं 1-2 मिनिट हे छान परतून घ्यायचं. इथे छान हे आता परतून झालेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये हे थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवू. आता परत त्याच कढईमध्ये आपल्याला 2-3 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. मिरच्या मी इथं तोडून घातल्या आहेत. आता आपल्याला ह्या साधारण मिनिटभर आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत. आता इथे मिरच्यासुद्धा आपल्या छान परतून झालेल्या आहे. हे आता आपण खाली काढून घेऊ. आता हा सर्व मसाला थोडा वेळ साईडनं ठेवून देऊ आणि थंड होऊ देऊ. आता आपला मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण पातोड्या बनवून घेऊ. त्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये मी 2 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊ. सोबतच पाव चमचा आपल्याला त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. अगदीच थोडीशी आपल्याला पाव चमचा त्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे. सोबतच थोडंसं जिरं घालून घेऊ पाव चमचा. आता इथे मी थोडासा ठेचा घालत आहे त्यामध्ये. आता त्यामध्ये थोडं-थोडं पाणी घालत आपल्याला याचा छान घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. यामध्ये जास्त पाणी लागत नाही. अगदी थोडंसंच पाणी घालायचं सुरुवातीला आणि छान याची घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे. आता इथे मी याचा छान गोळा बनवून घेतला आहे. त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला आणि परत या तेलामध्ये थोडंसं असं मळून घ्यायचं आहे. आता इथे छान असं याच्यामध्ये व्यवस्थित हे सॉफ्ट होईल म्हणून थोडंसं आपण मळून घेऊ. तर आता इथे गोळा आपला बनवून तयार आहे. आता मी हा थोडासा पिठामध्ये डिप करणार आहे आणि छान असा आता याची गोल आपल्याला पोळी बनवून घ्यायची आहे. जेणेकरून आपल्याला पातोळ्या पाडायला हे छान सोपं होईल. तर इथे मी आता छान अशी गोलसर याची पोळी बनवून घेते. अगदीच हलक्या हाताने ही लाटायची आहे. जास्त पातळसर करायची नाहीये. थोडीशी जाडसर अशी ठेवायची आहे. तर इथे गोल अशी आपण याची पोळी बनवून घेऊ. आता इथं तुम्ही बघू शकाल थोडीशी जाडसर अशी मी इथं पोळी लाटून घेतली आहे. एकदम पातळ करायची नाहीये. आता तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही या पातोळ्या पाडून घेऊ शकता. आता इथे मी आडवे आणि उभे काप करून छान याच्या पातोळ्या बनवून घेते. तर पातोळ्या बनवण्याची अजून एक पद्धत आहे, ज्यामध्ये बेसन असं लाटून नाही तर थोडंसं ते शिजवून त्याच्या पातोळ्या बनवतात. त्याला थापवडी देखील म्हणतात. ती सुद्धा एक पद्धत आहे. तर मी आज या वऱ्हाडी स्टाईलने पातोळ्या बनवत आहे. तर इथे आता मी सगळ्या पातोळ्या पाडून घेतल्या आहे. आता मी या शेपमध्ये बनवल्या आहेत. तुम्ही बघू शकाल खूप छान अशा आपल्या पातोळ्या बनून तयार झालेल्या आहेत. तुम्ही हव्या त्या शेपमध्ये स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा बनवू शकता. तर आता पातोळ्या तयार आहेत आणि इकडे आपला मसाला पण थंड झालेला आहे. हा सर्व आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याचं छान बारीक असं वाटण बनवून घेऊ. आता मी इथं बघू शकाल मिक्सरला छान याचं असं बारीक वाटण करून घेतलंय. आता आपल्याला एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान आपलं गरम झालं की आपण जे वाटण बनवलं होतं ते या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान हे 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. सारखं तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर त्यामध्ये आपण घालूया पाव चमचा हळद, सोबतच घालूया अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर. आता हे सगळे मसाले आपल्याला आता छान यामध्ये परतून घ्यायचे आहे. अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर इथे छान असा आपण मिक्स करून घेऊ आणि छान असा तेलामध्ये परतून घेऊ. आता तुम्ही इथं बघू शकाल छान या मसाल्याला तेल सुटलंय. आपला मसाला जो आहे छान असा परतून झालेला आहे. आता आपल्याला या फोडणीमध्ये छान थोडीशी अशी बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. याने खूप छान असा फ्लेवर येतो. तर यामध्ये आता हे मिक्स करून घेऊ. आता इथे कोथिंबीर मी मिक्स करून घेतली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. गरजेनुसार तुम्ही गरम पाणी घालून घ्यायचं. तर पातोडीच्या भाजीचा जो रस्सा असतो थोडासा पातळसरच असतो, कारण त्यामध्ये पातोळ्या शिजल्यानंतर तो खूप दाटसर होतो. म्हणून पाणी हे थोडं एक्स्ट्राच घालायचं आहे. सोबतच चवीपुरतं मीठ घातलं आहे मी आणि हे छान एक वेळा मिक्स करून घेऊ. आणि याला आता आपल्याला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये पातोळ्या सोडायच्या आहेत. आता थोडंसं आपण याला छान उकळी येऊ देऊ. तर आता इथं बघू शकाल छान अशी उकळी आलेली आहे. आता अशा उकळीमध्येच आपण ज्या पातोळ्या बनवल्या आहेत त्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत.
तर इथे सगळ्या पातोड्या मी यामध्ये छान सोडून घेते. अशा उकडीमध्ये सोडायच्या आहेत, त्यानेच ह्या छान शिजतात. तर आता इथं सर्व पातोड्या मी याच्यामध्ये सोडून घेतल्या आहे. एक वेळा हलक्या हाताने आपल्याला हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंसं यामध्ये आपण मिक्स करून घेऊ आणि छान 3 ते 4 मिनिट आता आपल्याला ह्या पातोड्या या भाजीमध्ये छान शिजू द्यायच्या आहेत. आता 2-3 मिनिट झाले. तुम्ही बघू शकाल आपल्या ज्या पातोड्या छान शिजलेल्या आहेत. शिजल्या म्हणजे त्या थोड्याशा अशा वरती येतात. तर इथे मस्त आपली पातोळीची भाजी बनवून तयार झालेली आहे. यावर थोडासा बारीक कापलेला कोथिंबीर घालून घेऊ. तर इथे मस्त कोथिंबीर घालून घेते मी आणि आता आपण हे एका बाउलमध्ये सर्व्ह करून घेऊ. तर मस्त गरमागरम अशी पातोळीची भाजी तयार आहे. तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. खूप खायला छान लागते. तसेच रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आणखीनच अशा नवीन-नवीन रेसिपीसाठी रुपाली इंडियन फूडला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आता पुन्हा अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.